श्री सिद्धेश्वर वनविहार एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जैवविविधता उद्यानाला नागपूरच्या इको टुरिझम बोर्डाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे। गेल्या वर्षभरापासून प्रस्तावित असलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर निधीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे। याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्यातील 33 ठिकाणी निसर्ग पर्यटन करण्याला मान्यता देण्यात आली आहे। त्यात नेहरू नगर येथील श्री सिद्धेश्वर वनविहाराचाही समावेश आहे। जैवविविधता जपणारे निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 8,95,70,000 रुपयांच्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। आता नव्या प्रकल्पामुळे या परिसराचं रूपडं बदलून पर्यटन प्राप्त होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।